स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या आपल्या भक्तिमय चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद. आज आपण या व्हिडिओमध्ये पितृदोष म्हणजे काय, तो कसा ओळखावा, पितृदोष असल्यास काय होते व त्यावर आपण घरच्या घरी कोणता उपाय करू शकतो याबद्दल माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच सोबत असलेले बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे आपले जे काही व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. जर आपले पितृ असंतुष्ट असेल तर आपल्या वैवाहिक जीवनात आपल्याला खूप अडचणी येतात आणि या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्यावर आणि आपल्या सर्व कुटुंबावर होतो आणि आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून आपल्यासाठी पितृदोष निवारण करणे हे खूप गरजेचे असते. असं म्हणतात की आपल्या जन्मकुंडलीमध्ये जर 9व्या स्थानी जर बुध, राहू, शुक्र यांपैकी जर एखादा ग्रह असेल किंवा जर 7व्या स्थानी गुरु ग्रह असेल तर आपल्या भोवती पितृदोष आहे असे समजावे. परंतु खूपदा असं होतं की आपल्याला आपल्या जन्माची अचूक तारीख वेळ माहीत नसते, त्यामुळे आपली जन्मकुंडलीही तयार होत नाही, म्हणजे जन्मकुंडली अचूक तयार होत नाही. तर अशा वेळी आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीवरूनही पितृदोष ओळखू शकतो. आणि ते म्हणजे बऱ्याचदा आपल्याला बघायला भेटते की वडील आणि मुलगा यांच्यात मतभेद असतात. यामुळे घरात नेहमी वादविवाद होत असते किंवा इतर सदस्यांमध्ये मतभेद असेल आणि जर जेवताना नेहमी घरात कटकट होत असेल तर हेही पितृदोषाचे लक्षण आहे. आणि दुसरे म्हणजे जर आपल्या घरातील मुलामुलींचे विवाह जुळत नसेल किंवा जुळलेले विवाह तुटले असेल तर अशा या घडणाऱ्या घटनांनाही पितृदोषाचे लक्षण मानले जाते. बऱ्याच वेळा आपण बघतो की बऱ्याच जोडप्यांना लग्नानंतर बरीच वर्षे होतात परंतु त्यांना संतती सुख प्राप्त होत नाही आणि झाले तरी ते अपंग असणे किंवा बाळ न टिकणे हे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते. घरात सततचे आजारपण असणे, एकामागून एक सदस्य आजारी पडणे हेही पितृदोषाचे लक्षण असते. तसेच कुटुंब प्रमुखावर वारंवार कर्ज होणे किंवा आर्थिक अडचणी येणे, कामात यश प्राप्त न होणे, कोणतेही काम अर्धवट राहणे हेही पितृदोषाचे लक्षण असू शकते. आता आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे पितरांना संतुष्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो तर ते आपण करावे. कारण ज्याप्रमाणे आपल्याला कुलदेवी, कुलदेवता, इष्टदेवता, आपले गुरु यांची कृपा हवी असते, त्याचप्रमाणे पितृदेवतेचीही कृपा आपल्याला तितकीच आवश्यक आहे. आपले पितृ म्हणजे आपल्या घरातील पूर्वीचे वडीलधारी माणसे होय. यांच्यामुळेच आपल्याला हे जग पाहण्यास भेटले. म्हणून पितरांना खुश ठेवणे हे देखील आपले एक कर्तव्यच आहे. यासाठी आपण रोज सकाळी उठून अंघोळ करून दक्षिण दिशेला म्हणजे आपल्या पितरांचे ज्या दिशेला स्थान आहे त्या दिशेला हात जोडून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. दुसरा उपाय म्हणजे आपण जी पहिली चपाती किंवा भाकरी बनवतो स्वयंपाक करत असताना तर ती गाईला आपल्या हाताने खाऊ घालावी. कारण आपल्या हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त आहे. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे दुपारी जेवणापूर्वी 12 वाजेच्या आत कावळा किंवा कुत्रा यांना घास द्यावा किंवा आपल्या घराच्या पत्रावर जिथे पशुपक्षी येत असेल तिथे पितरांचे स्मरण करून हा घास ठेवावा. बऱ्याच वेळा आपल्या दारी कुणीतरी काही खाण्यासाठी किंवा मागण्यासाठी आले तर त्यांना रिकाम्या हाती कधीही परत पाठवू नये. त्यांना अन्नदान किंवा वस्त्रदान किंवा जेवण द्यावे. हे उपाय आपण पितृपक्षातच नाही
तर रोजच्या रोज करावे आणि रोज पितृदेवांना नमस्कार करून पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून नमस्कार करावा। यामुळे नक्कीच आपल्या घरात ज्या समस्या असेल त्या सुटल्या जातील। श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।